नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नूतन वर्ष 2021 च्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा। दिनांक 1 जानेवारी 2020 म्हणजे आज msbt.org.in ह्या वेबसाईटवरती एक फार महत्त्वाचे परिपत्रक आलेलं आहे। ह्या परिपत्रकाचा विषय इथं तुम्ही बघू शकता, हिवाळी परीक्षा 2020 चे परीक्षा अर्ज भरण्याबाबत महत्त्वाचे सूचना। तर ह्यात पहिली सूचना आहे, विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज कॅन्डिडेट लॉग इन मध्ये उपलब्ध असून त्यांनी परीक्षा अर्ज स्वतःचे अचूक मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी भरावा, जेणेकरून परीक्षा विषयक माहिती देण्याकरिता मोबाईल क्रमांक व ईमेल आयडीचा वापर करता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली सूचना जी आहे ही इम्पॉर्टंट आहे अँड इट इज एन इंडिकेशन दॅट की तुमचे जे फायनल एक्झामिनेशन होणार आहेत ही मोस्ट प्रॉबब्ली ऑनलाइन मेथड मध्येच होतील। यानंतर सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट इथं दिलेला आहे, मंडळाचे कॅरी फॉरवर्ड योजना अंतर्गत प्रवेशाबाबत दिनांक 13 ऑगस्ट 2020 व 8 डिसेंबर 2020 चे परिपत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांनी कॅरी फॉरवर्ड रजिस्ट्रेशन विभागीय कार्यालयामार्फत निश्चित केलेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुढील सत्राकरिता नियमित परीक्षा अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत। म्हणजे कॅरी फॉरवर्ड स्टुडंटसाठी सुद्धा इथं ॲप्लिकेशन फॉर्म्स आर देअर, राईट। शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या अभ्यासक्रमातील म्हणजे जे जुने स्कीम्स आहेत ONRA, ई स्कीम, जी स्कीम अँड सी स्कीम मधून पुढील सत्राकरता नवीन अभ्यासक्रमातील स्कीम मध्ये प्रवेश घेतला असलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचे नवीन स्कीम अनुसार पुढील सत्राकरिता परीक्षा अर्ज उपलब्ध नसतील। नोट दिस पॉइंट, राईट। ह्याकरिता विद्यार्थ्यांच्या स्कीम चेंज एलिजिबिलिटी घेणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधून पात्रता प्रमाणपत्र करिता शुल्क संस्थेकडे अदा करावे। संस्थाने विभागीय कार्यालयामार्फत पात्रता प्रमाणपत्र निश्चित केल्यानंतरच पुढील सत्रातील नवीन स्कीम अनुसार परीक्षा अर्ज उपलब्ध होतील। तर मेक ए नोट ऑफ दिस वन पॉइंट, जे जुन्या स्कीम मधनं, आता टेक फॉर एक्झाम्पल तुम्ही जी स्कीम मधनं जर आय स्कीम मध्ये पुन्हा रीएडमिशन घेतला असेल तर तुम्ही स्कीम चेंज एलिजिबिलिटी ह्याची जे काही फीज असेल ती फीज तुम्ही भरायची आहे आणि मग तुम्हाला फॉर्म उपलब्ध करून दिले जातील। सध्या तर असं स्टुडंट्सला जे इतर स्कीम मधनं आय स्कीम मध्ये आता ट्रान्सफर झालेला आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म्स उपलब्ध नाहीत। त्यानंतर चौथा पॉइंट जे आहे, ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये संस्था बदल किंवा अभ्यासक्रम बदल केला असल्यास अशा विद्यार्थ्यांचे जुने संस्थेमध्ये जुन्या अभ्यासक्रमानुसार हिवाळी परीक्षा 2020 करिता परीक्षा अर्ज उपलब्ध असतील। मात्र अशा विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा अर्ज न भरता इन्स्टिट्यूट चेंज प्रोग्राम चेंज पात्रता प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी घेणे आवश्यक आहे। ह्याबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधून पात्रता प्रमाणपत्र करिता शुल्क संस्थेकडे अदा करावे। संस्थेने विभागीय कार्यालयामार्फत पात्रता प्रमाणपत्र निश्चित केल्यानंतरच नवीन संस्था और नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा अर्ज उपलब्ध होतील। समजा स्टुडंट्स ज्यांनी कॉलेज चेंज केलं असेल किंवा ज्यांनी ब्रँच चेंज केलं असेल, फॉर एक्झाम्पल एक IT स्टुडंट जर कम्प्युटर ब्रँचमध्ये गेला असेल किंवा एक इलेक्ट्रॉनिक स्टुडंट जर कम्प्युटर किंवा IT दुसऱ्या कुठल्या ब्रँचमध्ये जर गेलेले असतील तर ह्यांच्याकरिता परीक्षा अर्ज उपलब्ध असतील। पण ही परीक्षा अर्ज ह्यांनी कधी भरू शकतात, त्यांनी पहिल्यांदा इन्स्टिट्यूट चेंज और प्रोग्राम चेंज पात्रता प्रमाणपत्र ज्याला आपण सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी म्हणतो त्याचं जे काही फीज असेल त्यांनी आपल्या संस्थेला पे करावं आणि ही विभागीय कार्यालयामार्फत ही पात्रता ठरली जाते आणि त्यानंतरच त्याने ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा। तर ह्या दोन सूचना फार महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। एक तर जे जुन्या स्कीममधनं आय स्कीममध्ये ट्रान्सफर केलेत आणि दुसरं म्हणजे ज्यांनी संस्था बदल केली आहे
किंवा मग आपला अभ्यासक्रम बदल केलेला आहे, ह्या विद्यार्थ्यांसाठी ही तिसरं आणि चौथं पॉईंट. प्लीज गो थ्रू दिस अगेन. ह्या फाईलचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. तर याच्यानंतरचा पॉईंट आहे, ज्या विद्यार्थ्यांचे ह्या पूर्वीचे परीक्षे दरम्यान गैरप्रकार किंवा कॉपी केस बाबतीची शिक्षा पूर्ण झाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा 2020 करिता परीक्षा अर्ज भरण्याकरिता आपल्या संस्थेशी संपर्क साधावा. इट इज पॉईंट क्लिअर. तर म्हणजे जर समजा अनफॉर्च्युनेटली एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही कॉपी केसमध्ये जर तुम्ही पकडलं गेलेला असताल आणि तुमचं जे पनिशमेंट पिरियड जर संपलेला असेल, तर तुम्ही आपल्या संस्थेशी संपर्क साधावा आणि मगच ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायला पाहिजे. शैक्षणिक वेळापत्रक 2020-21 मध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परीक्षा अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. परीक्षा अर्ज भरताना काही अडचण निर्माण झाल्यास संस्थेशी संपर्क साधावा. तर तुम्हाला ही जी एक्झामिनेशन फीज भरताना तुम्हाला काही अडचण झाली, काही अडचण आली, तर तुम्ही आपल्या संस्थेशी संपर्क साधावा. तसंच विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधून एक्झामिनेशन फॉर्म जर ऑनलाईन तुम्हाला भरता आलं तर खूप चांगलं आहे. अदरवाईज तुम्ही संस्थेमध्ये जाऊन तिथं जर फीज तुमचे ॲक्सेप्ट होत असतील तर कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही फीज भरू शकता. तर शेवटचं एक इम्पॉर्टंट सूचना इथं ही दिलेली आहे, बंद असलेल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून हिवाळी 2020 परीक्षा अर्ज भरण्याची व निश्चित करण्याबाबतचे कार्यवाही मंडळाने नमूद केलेल्या विहित कालावधीत करावी. अनफॉर्च्युनेटली कुठले कॉलेजेस जर समजा बंद पडलेले असतील तर त्या कॉलेजमधले स्टुडंट्स आपले रिजनल डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन आपल्या विभागीय कार्यालयामध्ये जाऊन तिथं जे प्रोसिजर त्यांनी मेन्शन केलेलं आहे ती फॉलो करून तुम्ही ही एक्झामिनेशन फॉर्म भरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या GR मध्ये आणखी थोडे सूचना आहेत, पण ही विद्यार्थ्यांकरिता नाही. विद्यार्थ्यांच्या हिवाळी 2020 परीक्षा अर्ज निश्चित करण्याबाबत संस्थाकरिता सूचना. तर आय डोंट थिंक यू रिक्वायर दिस इन्फॉर्मेशन ॲज ऑफ नाव. आणि त्यानंतर जे आणखी एक सूचना आहेत, अर्ज निश्चित करण्याबाबत विभागीय कार्यालयाकरिता सूचना. वी आर नॉट इंटरेस्टेड इन दिस. तर ओनली स्टुडंट्स इथं जे दिलेले पॉईंट्स आहेत, गो थ्रू दिस वन. ह्या फाईलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ओके. तर आय होप तुम्ही सगळ्यांनी आपला एक्झामिनेशन फॉर्म व्यवस्थित भरावा. तरी तुम्हाला काही अडचण असलं तर कमेंट्समध्ये टाका. आय विल ट्राय अँड हेल्प यू. थँक्यू. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे.